प्रतापगडाला तयार झाला. भेटीचा ठिकाण ठरलं प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंभाजवळ. तारीख ठरली 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. भेटीचा वेळ ठरली, ठिकाण ठरलं. महाराजांनी सुंदर असा शामियाना जनीच्या टेंभाजवळ उभा केला आणि ठरल्याप्रमाणे अफजल खान आधीच शामियानातून महाराजांची वाट बघत बसला होता. आज ते कदम येताना त्याला महाराज दिसले. महाराज शामियानात आले. महाराज शामियानात येतात खान उठून उभा राहिला. त्यानं 2 पावलं पुढे आला आणि त्याने आपले भाऊ फैलावले. आओ शिवाजीराजे हमारे गले लग जाओ. राजे खानाच्या मिठीत गेले. खानाची मिठी आवली. अचानक खानानं कट्यार काढली. महाराजांच्या पाठीवर वाघ फेला. धगा जाणवलं वाघ नक निघाली. खुपसली वाघ नक खानाच्या पोटात. धगा करत खान कडाडला. त्या आवाजानं सय्यद बंडा धावला. महाराजांच्या मस्तकावर वार करणार तोच जीवा मालानं त्याचा हात वरच्यावर साठला. इतक्यात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर महाराजांवर तलवार घेऊन धावून आला. महाराजांनी तलवार एका तडाख्यात कृष्णाजी भास्करला आडवा केला आणि ठरल्याप्रमाणे गोपीनाथ काकांनी इशारा दिली आणि प्रतापगडावर तोफ कडाडली. हर हर महादेवचा गजर झाला आणि मराठे सुसाट सुटले. सपासप कत्तली सुरू झाल्या. आक्रोश किरकाळ, रक्ताच्या चिरकांड्या, प्रेतांचे खच आणि यातनाचा हल्ला कल्लोळ नुसता या अली रहेम करत खानाचं सैन्य वाट दिसल तिकडे सायरा वायरा पाळायला लागलं. पण मराठ्यांनी परतीच्या सगळ्या वाटा आधीच बंद करून ठेवल्या होत्या. त्या जावळीच्या अरण्यामध्ये शोधून ठेचून खानाचं सैन्य मारलं. तेव्हाच मराठे शांत झाले. छत्रपती शिवाजी महाराज की. जावळीच्या अरण्यामध्ये यवनांच्या रक्ताचं शिंपण झालं. वाहणारी कोयनामाई लाले लाल झाली. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत झटापट सगळी सुरू होती. अफजल खान सोबत घेऊन आलेला हत्ती, घोडे, तोफे, दारुगोळा, शस्त्रास्त्र, धनसंपत्ती भरपूर प्रमाणात आपल्याला सगळं मराठ्यांना मिळालं. आपल्या मराठा सैन्याने ते सगळं गोळा केलं आणि प्रतापगडावरती घेऊन गेले. रात्री 12 वाजता शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जखमनाम्याचा दरबार भरवला. ज्यानं जेवढा पराक्रम केला तेवढं बक्षीस त्याच्या ताब्यात दिलं. प्रत्येकाच्या पदरात घातलं आणि रात्री 1 वाजता महाराज घोड्यावर मान टाकून तयार झाले. स्वराज्याची हद्द फक्त प्रतापगडापुरतीच मर्याद होती. महाराज वाईत आले. महाराजांनी वाई ताब्यात घेतलं. महाराज कृष्णेच्या खोऱ्यात गेले. कृष्णेच्या खोरं ताब्यात घेतलं. महाराज सांगली मिरज मध्ये साताऱ्यामध्ये गेले. सातारा भाग काबीज केला. महाराज सांगली मिरज मध्ये गेले. सांगली मिरज ताब्यात घेतलं. महाराज कोल्हापूर प्रांतात गेले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसामध्ये 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाला मारला आणि 1 डिसेंबर 1659 म्हणजे प्रतापगडापासून पन्हाळ्यापर्यंतचा सगळा मुलूक आणि किल्ले उन्यापुऱ्या 20 दिवसामध्ये महाराजांनी स्वराज्यामध्ये दाखल केले. आणि दुसरा जो सोडला नेतोजी पालकरला, नेतोजी थेट विजापूरला जाऊन त्यानं धडक दिली. तिकुटं त्यानं सगळं तिकडचं जाऊन लुटलं. आणि तिसरा जो सोडला दोरोजी कोकणात गेला. आदिलशहाचा सगळा मुलूक तिथला मारला. खानाची 2 गलबते होती समुद्रामध्ये, दोन्ही गलबते जप्त केली, समुद्राला पालन घातलं आणि पुढे राजापूर चिपळूण पर्यंत हा दोरोजी गेला. म्हणजे जिथं मराठ्यांच्या घोड्यांचा टापा पडल्या तो प्रदेश तो भूभाग स्वराज्याचा झाला, स्वराज्यामध्ये सामील झाला. स्वराज्याला लागलेला अफजल खान नावाचं घर महाराजांनी सोडवलं आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा उजेड सर्वदूर पसरला. महाराजांनी अफजल खानाला मारला पण त्याचं मुंडकं आपल्या संभाजी कोंढाळकरांनी छाटलं आणि ते राजगडावर घेऊन गेले मासाहेब जिजाऊला दाखवण्यासाठी. मासाहेबांनी ते बघितलं आणि सांगितलं राजगडाच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये ते चिरून टाका आणि तिथं रोज दिवाबत्तीची सोय करा. आणि त्या खानाची कबर कुठे आहे? प्रतापगडाच्या पायथ्याशी. हे असं का केलं हो? कारण मराठ्यांना मारण्यासाठी आलेल्या अफजल खानाला मराठ्यांनी इथंच गाडला, परत त्याला जिथं जाऊच दिला नाही. त्यामुळे गर्वच बाळगा. ते या देशातलीच नव्हे तर या जगातली सगळ्यात मोठी आणि 1 नंबरची पराक्रमी जात कुठली आहे तर आम्ही ज्या जातीत जन्माला आलो त्या शिवाजी महाराजांची जात आहे मराठा. काय आणि किती गोष्टी सांगायच्या महाराजांबद्दल. महाराजांनी अफजल खानाला तो लोळवला. अफजल खानाच्या 40,000चा फौजेचा खोरदा केलाच. त्याच्यानंतर हे एवढं संकट निपटता येतं आधीच दुसरा शत्रू येऊन बसलेला 1 लाखाची फौज घेऊन पुण्यामध्ये लाल महालामध्ये शाहिस्ता खाऊन येऊन बसलेला. आणि त्याने एक चाल खेळली. चाल अशी की महाराज आता राजगडावर आहे, आपल्याकडे 1 लाखाची फौज आहे. आपण जर आता राजगडावर जर हल्ला केला डायरेक्ट तर महाराज पळून जाण्याची शक्यता आहे. कुठं? कोकणामध्ये. कारण कोकणाचा भूभाग कोणाकडे आहे? महाराजांकडे. मग त्यानं काय केलं? त्याचा सरकार कारतलब खानाला 25,000ची फौज दिली आणि कोकण भैवती रवाना केला. आणि महाराजांना कळालं की कारतलब खान कोकण मोहिमेवरती रवाना झालाय.
महाराजांनी भैरजी नाईकांना सांगितलं, भैरजी नाईक आपला तो ब्लूप्रिंट काढा म्हणले सह्याद्रीचा. महाराजांकडं त्यावेळी सह्याद्रीचा सगळा ब्लूप्रिंट होता, सगळे नकाशे होते की कुठं नद्या आहेत, कुठे चढ उतार आहेत, कुठं सपाट भूभाग आहे, सगळं महाराजांना माहिती होतं. म्हणून तर महाराज जिंकत होते ना. आता अफजल खानाला 40,000ची फौज मिळून तिथं दामटी केली, त्याचं कारणच काय? तिथं नेण्याचं कारण काय? महाराजांना भूगोल माहिती होता. आपल्याकडे जर 10,000 फौज असली ना तर ह्यांची कोंडी कोंडी करून आपण यांना तांगडून मारू. महाराज भूगोलाच्या ह्याच्यावरती सगळा त्यांचा प्लॅनिंग ठरला होता. आणि यावेळेला त्यांनी सगळे ते नकाशे मागवले भैरजी नाईकांकडून. भैरजी नाईक सगळा ते नकाशे घेऊन आले. ते सगळे नकाशे बघायला लागले, 1 2 3, आणि त्यांनी त्यातला एक नकाशा काढला आणि बाजूला ठेवला. आणि भैरजी नाईकांना सांगितलं इथं घेऊन या म्हणले. 25,000ची फौज आणि कारतलब खानला इथं आणून चेचू म्हणले. कुठला नकाशा होता तो? उंबरखिंडीचा. उंबरखिंड, ज्याच्यामध्ये कुरोंडा घाटामध्ये जी उंबरखिंड येतो. आणि हिडं कारतलब खान पुण्याकडे जायला निघाला. 2 मिनिटं पाणी पितो.